तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, भरपूर जणांचे मला DM आणि मेसेज होते की दादा आम्हाला इन्फिनिटीचे फॉन्ट पाहिजे. ठीक आहे, तर संपूर्ण तुम्हाला जसं की 2025 म्हणजे टॉपचे फॉन्ट चालले होते मित्रांनो. सेम 2026 मध्ये ट्रेंडिंग फॉन्ट आहे इन्फिनिटीचे. जे काय माझ्याजवळ ते सर्व जे फॉन्ट आहे मित्रांनो इन्फिनिटी, ते सर्व तुम्हाला मी नक्कीच उपलब्ध करून देणार आहे. त्याची एक जिप फाईल मी क्रिएट केली मित्रांनो. जिप फाईलमध्ये फॉन्ट तुम्हाला दिले आणि ते जिप फाईल तुम्हाला ओपन करताना पासवर्ड लागणार मित्रांनो. 3 स्टेपमध्ये तो पासवर्ड आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो भावानो, 3 स्टेपमध्ये तो पासवर्ड आहे. तो स्क्रीनवर मी शो केला. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पासवर्डबद्दल कोणी मला काही डायरेक्ट कमेंट वगैरे करू नका. ठीक आहे, जर तुम्हाला अडचण वगैरे आली असेल नक्कीच मला कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला DM करा. ठीक आहे, मी त्यावर नक्की ते सोल्युशन वगैरे सांगणार. तर अशा वेळेस तुम्हाला ते सगळ्या गोष्टी दाखवतो. बाकी फॉन्ट वगैरे कसे इन्स्टॉल करायचे किंवा पिक्सेल ॲपमध्ये कसे ॲड करायचे, फोटोशॉपमध्ये सुद्धा कसे ॲड करायचे, तुम्हाला मी सगळी प्रोसेस दाखवणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघू शकता मित्रांनो, मी डायरेक्ट फोटोशॉपमध्ये आहे. आता सिम्पल तुम्हाला गोष्ट सांगतो, जसं की मी तुम्हाला लिंक दिली खाली डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे, फॉन्टची ती लिंक पहिले तुम्ही डाउनलोड करा. कारण मित्रांनो सर्व पेड फॉन्ट आहे. जसं की मी स्वतः ते पेड केलेले फॉन्ट आहे. पूर्ण प्रीमियम टॉपचे फॉन्ट आहे मित्रांनो, ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, आता ती जिप फाईल डाउनलोड केल्यानंतर ना भावानो, तुम्हाला जिप फाईलला एक्सट्रॅक्ट करायची पहिली. ते नॉर्मल असतं. एक्सट्रॅक्ट म्हणजे आता काही जण मला असे पण प्रश्न विचारतात की दादा एक्सट्रॅक्ट म्हणजे काय. तर नॉर्मली फाईल ओपन करण्यासाठी आपल्याला एक पासवर्ड फिल करावा लागतो. तर तो पासवर्ड फिलअप करून ओपन झालेली फाईल म्हणजे आपली एक्सट्रॅक्ट केलेली फाईल. ठीक आहे, एवढाच विषय राहतो. मोबाईलवाल्याने काय करायचं, प्ले स्टोरला जाऊन एक रार नावाचं ॲप्लिकेशन आहे, तिथून ते रार नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये फाईल ओपन करा आणि तिथून एक्सट्रॅक्ट करा. ठीक आहे, आणि PCमध्ये विन रार नावाचं ॲप्लिकेशन राहतं आहे. सिम्पल गोष्ट आहे. ठीक आहे, फाईल डाउनलोड केल्यानंतर ना तुम्हाला आहे ना दाखवतो मी. आता इथं फाईलमध्ये ओपन करतो. आता बघू शकता ती फाईल आपण ओपन केली. त्या फाईल नाव टाकले इन्फिनिटी फॉन्ट 2026. ठीक आहे, आणि अशाने ओपन केल्यानंतर तुम्हाला एवढे फॉन्ट बघायला भेटणार आहे. आता याची इन्स्टॉलची प्रोसेस सांगतो. फाईल ओपन करून घ्यायची. एक्सट्रॅक्ट केल्यानंतर ओपन केल्यानंतर पहिल्या फॉन्टला सिलेक्ट करा आणि इथं शिफ्ट दाबून खालच्या फॉन्टला सिलेक्ट करा, म्हणजे आपले ऑल फॉन्ट सिलेक्ट होणार. ठीक आहे, आणि सिलेक्ट झाल्यानंतर ना कोणत्या तरी फॉन्ट इथं एरो घेऊन जा माऊसचा, राईट क्लिक करा. एक इथे इन्स्टॉलची प्रोसेस राहील तुम्हाला. त्या इन्स्टॉलच्या प्रोसेसवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर PCमध्ये जेवढे सॉफ्टवेअर आहे मित्रांनो, ठीक आहे, त्या सर्व सॉफ्टवेअरमध्ये फॉन्ट तुमचे इन्स्टॉल होऊन जाणार. ठीक आहे, ही नॉर्मल पद्धत आहे. बाकी एक आणि फॉन्ट दाखवतो कसा आहे. इथं फोटोशॉपला ओपन करून घेतलं भावांनो. आता इथं समजा मी इथं एक XYZ नाव टाईप करतो. ठीक आहे, आता तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा नाव वगैरे मला टाका. मी नक्की त्या पोरांचं नाव वगैरे नक्की तिथं पुढच्या ट्युटोरियलमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार. पण आता तुम्हाला इथं जेवढे आपण फॉन्ट प्रोव्हाइड केले तुम्हाला ते सगळे फॉन्ट दाखवतो. तर समजा मी मयूर नाव ॲड करतो मित्रांनो माझं. आता जी टायपिंगची पद्धत पण सांगतो. ठीक आहे, हे जे फॉन्ट आहे पूर्ण युनिकोड आहे, आपले मराठी फॉन्ट नाही डायरेक्ट. तर समजा इथं आपण कलर ब्लॅक घेऊया थोडा. अशापणे कलर घेतला, इथं एंटर दाबलं. ठीक आहे, आता इथं सिलेक्ट करूया आणि इथं सर्च बारमध्ये फॉन्टचं सर्च बार राहतो. इथं मी इन्फिनिटी टाईप करतो. ठीक आहे, तर या आपण इन्फिनिटी टाईप केलं तर 1 नंबरचा फॉन्ट आपण सध्या सिलेक्ट केला. ठीक आहे, तर हा आपला फॉन्ट आहे मित्रांनो 1 नंबरला. आता मित्रांनो जसं की आता मी इथं सिलेक्ट केला फॉन्ट, तर इथं कीबोर्डला M दाबला तर त्याचा म तयार होतोय. जर कॅप दाबून मोठा M दाबतो तर त्याचं अशाने अक्षर वेगळं तयार होतंय. म्हणजे नॉर्मल तुम्ही लहान याच्यात केलं तर तुमचं सेम कीबोर्डनुसार टाईप होणार. जर तुम्हाला ही गोष्ट जरी अवघड वाटत असेल, हळूहळू तुम्ही नक्की सोपी होणार. तो काय एवढा विषय नाही भावनो. पण तुम्हाला जर अवघड वाटत असेल ना, सिलेक्ट करा नॉर्मल. विंडोजमध्ये एक ग्लॅप्स नावाचा ऑप्शन आहे ना, हा टेबल तुम्हाला ओपन होणार आहे. म्हणजे जसं की इथं जो फॉन्ट सिलेक्ट राहणार तर त्या फॉन्टचं प्रत्येक अक्षर तुम्हाला या टेबलमध्ये बघायला भेटणार. इथून तुम्ही याच्या मदतीने एक अक्षर टाईप वगैरे करू शकता. ठीक आहे, कधी कधी आपल्याला कीबोर्डची की माहीत नाही राहत अक्षरांची, तर तिथून आपल्याला ते घ्यावं लागतं. डायरेक्ट नॉर्मल टेबलमधून बघायचं, डायरेक्ट त्याला सिलेक्ट करून इथं ॲटोमॅटिक टाईप होणार. ठीक आहे, हा झाला आपला पहिला फॉन्ट आहे. तर समजा त्या फॉन्टला सिलेक्ट करूया, परत इथं इन्फिनिटी टाईप करूया आपण अशा पद्धतीने आणि खाली स्क्रोल करतो. तर आपला दुसरा फॉन्ट आहे. हा बघू शकता आपला तिसरा आहे. अशा चौथा आहे. असे ना 5वा आहे. हे बघू शकता. हे सगळे फॉन्ट आहे, तुम्हाला सगळे मी प्रोव्हाइड केले बघा. हे बघू शकता. ठीक आहे, खतरनाक क्वालिटी बघायला भेटते मित्रांनो या फॉन्टची. हे बघू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे, हे बघू शकता. एवढे फॉन्ट तुम्हाला मी प्रोव्हाइड केले बघा. ठीक आहे, सर्व टॉपचे फॉन्ट आहे. नक्कीच तुम्ही बघा, ओपन करा फाईल, इन्स्टॉल करा आणि नक्कीच हे फॉन्ट वापरून बघा. ठीक आहे, डिझाईनला एक वेगळ्या प्रकारचं लुक येईल. जर तुम्हाला अडचण वगैरे आली असेल नक्कीच मला इंस्टाग्रामला DM करा भावानो.
नक्कीच त्यावर सगळ्या गोष्टी सोल्युशन सांगणार. पण हे फॉन्ट इन्स्टॉल करा. बाकी मित्रांनो हे तुमच्याजवळच राहू द्या, कुठं काही करू नका. कारण मित्रांनो सर्व पेड फॉन्ट आहे. जसं की याची परमिशन वगैरे तुम्हाला जर अजून वेगवेगळ्या प्रकारची फॉन्ट पाहिजे असेल तर नक्की तुम्ही इंस्टाग्रामला जा. त्यांचं पर्सनल अकाउंट आहे एक इन्फिनिटी म्हणून, तिथून तुम्ही ते फॉन्ट त्यांच्या मार्केटिंगनुसार नक्कीच घेऊ वगैरे शकता. ठीक आहे, मी त्यांच्याकडूनच घेतलेले फॉन्ट आहे मित्रांनो. बाकी असे म्हणजे आपले आजचे असे फॉन्ट होते भावनो. अजून वेगवेगळे डिझाईन मी नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करणार. गोष्टी वगैरे ज्या ट्रेंडला चालू आहे त्या पण नक्की आणण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.